महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते। जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, परंतु आता महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत। महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। विधानसभेत महायुती सरकारला यश मिळालं, चांगलं यश मिळालं। महायुती सरकार जर आले तर महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते। त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांनी 2100 रुपये देणार असल्याचेही सांगितले होते। मीडिया रिपोर्टनुसार एप्रिल महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत। तोपर्यंत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातील असं सांगण्यात येत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत। राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करेल, म्हणजेच राज्य सरकार जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करेल। त्यानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। शिवसेना शिंदे गट नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सांगितले की आता महिलांना ठरवल्याप्रमाणे 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत। तुम्ही जो मतदानावेळी निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला। आम्हाला मोठा विजय मिळाला आहे। आम्हाला बहुमतापेक्षाही जास्त जागा तुम्ही दिल्या आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे या व्हिडिओचा एकंदर सारांश पाहायचं जर ठरलं तर एकंदर जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यावेळी जेव्हा परत एकदा मंजुरी मिळेल या सर्व प्रकल्पाला किंवा या सर्व स्कीमला, लाडकी बहीण जी योजना आहे त्याला जेव्हा मंजुरी मिळेल त्याच्या वाढीव जे खर्चासाठी, त्यानंतर जे आहे त्याच्या पुढच्या महिन्यापासून साधारणतः एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये साधारणतः प्रत्येक महिलेला हे लाडकी बहीण योजनेमध्ये मिळू शकतात असा एक अंदाज वर्तवला जातो आहे। कारण जोपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होत नाही, एक्स्ट्रा बजेट तिथं ज्यावेळेस सँक्शन होईल त्यावेळेसच ही जी पुढची जे रक्कम आहे किंवा मोठी रक्कम आहे ती मिळेल। त्यामुळं असा एक अंदाज वर्तवला जातोय की म्हणजे पुढच्या महिन्यापासून म्हणजे डिसेंबर असेल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3-4 महिन्यांमध्ये साधारणतः 1500 रुपये जे आहेत ते लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता 2100 रुपयासाठी जी महिलांना आहे ती एप्रिलपर्यंतची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला याबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता।